राज्यातल्या 27 जिल्हा बँकांमध्ये 2771 कोटींची रक्कम जुन्या नोटांमुळे पडू नये, या नोटा जर बदलून मिळाल्या तर शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देता येईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे। नोटबंदीमुळे 12 जिल्हा बँका अडचणीत आलेल्या असून आरबीआयने ऐकलं नाही तर सरकारने बँकांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलू, कॅबिनेटमध्ये विषय मांडू असंही त्यांनी सांगितलंय। कर्ज माफीचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याला खरीपाकरता पुन्हा कर्ज उपलब्ध होणं, आणि मग हे उपलब्ध कर्ज होण्याकरता सर्वात ग्रामीण भागाचा जो पाठकणा आहे आर्थिक, तो जिल्हा बँकांमध्ये आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे 12 जिल्हा बँका जाहीर झालेल्या आहेत की ज्यांचा पाठकणा तुटलेला आहे, त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना कर्ज द्यावं तो आदेश काढला। याचा अर्थ ह्या सगळ्या बँका डबघाईला आलेल्या आहेत। तर नोटबंदीमुळे ही परिस्थिती उद्भवली।